पहिली राजधानी होती इंदोरची ती त्यांनी पुढे महेश्वरला हलवली आणि मग त्यांनी तो महेश्वरचा घाट बांधला. तो ऐतिहासिक घाट आहे. त्या देशातील सर्वात भव्य दिव्य असा दिसणारा हा घाट अहिल्याबाईंनी बांधला. जो वास्तुकलेचा जो नमुना आहे, बांधकाम कलेचा जो नमुना आहे, तो अहिल्याबाईंनी या जगासमोर मांडला आणि त्यानंतर तसा घाट अजून कोण बांधू शकलो नाही किंवा ती दिव्य दृष्टी अजून कोणाकडे नाही. अहिल्याबाईंनी अनेक घाट बांधले. ते घाट बांधायचे आणि कुठेतरी पैसा खर्च करायचा आपल्या खजिन्यातला असा उद्देश नव्हता. आपल्याला अनेक जण सांगतात अहिल्याबाईंनी घाट बांधले, मंदिरे बांधली, धर्मशाळा बांधली. मला याच्या पलीकडचे सांगायचे, याचे कारण सांगायचे, याचे उद्देश सांगायचे. यातून अहिल्याबाईंचं जे चरित्र आहे, कर्तृत्व आहे, ते आपल्या सगळ्यांसमोर मांडायचं आहे. अहिल्याबाईंचा जो दृष्टिकोन होता तो मानवतावादी दृष्टिकोन होता, तो विज्ञानवादी दृष्टिकोन होता. कोणता दृष्टिकोन होता? जर आपण अभ्यास केला, वाचलं, लिहिलं तर आपल्या लक्षात येईल. तो इतिहास असा होता की त्या काळी पाऊस खूप पडायचा. इतका पाऊस पडायचा की नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी जायचं, गावाची गावं पुराखाली जायची, शहराची शहरं पुराखाली जायची, गुरंढोरं जनावरं वाहून जायची आणि मग संस्थान जपायचं कसं असा प्रश्न अहिल्याबाईंना पडला. मग अहिल्याबाईंनी एक उपाय काढला. अरे जिथं आपलं शहर वसलंय, जिथं आपलं नगर वसलंय, त्या नगराच्या त्या नदीच्या किनारी इतका